नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 24 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून कालव्याला किती पाणी विसर्ग चालू आहे, त्याचबरोबर उजव्या कालव्यातून पाणी सोडले की नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर ती 91.83 TMC एवढी आहे आणि उपयुक्त पाणी पातळी ही 28.17 TMC एवढापर्यंत खाली आलेला आहे. आणि टक्केवारी ही दररोज 1%, 1.5% घसरत चालला आहे. कारण काल 53.48% होतं, आज 52.58%, म्हणजे जवळपास 1% पाणी कमी झालेलं आहे. आणि सध्याला 17 तारखेपासून कालव्याला पाणी सोडलं जात होतं, परंतु उजव्या कालव्याला अद्यापपर्यंत पाणी सोडलं जात नव्हतं. याबाबत वारंवार आपण मागणी केली होती की उजव्या कालव्याला पाणी सोडावं, परंतु ऐन टायमाला त्यांनी कॅनलमधलं काम चालू केल्यामुळं पाणी लांबवलं गेलं. अखेर त्यांना मुहूर्त मिळाला. काल 4 वाजता उजव्या कॅनलमधून पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. उजव्या कालव्यावर जे अवलंबून असणारे शेतकरी आहेत त्यांना थोडंसं समाधानकारक स्थिती आहे, कारण सातत्यानं विचारणं होतं की उजवा कालवा कधी चालू होणार, परंतु काल 4 वाजता तो चालू करण्यात आलेला आहे आणि कालव्यातूनही विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. सध्याला कालव्यामधून 2300 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तो काल सकाळी 1500 क्युसेकचा होता. दुपारी सकाळी 9 वाजता 2000 क्युसेक करण्यात आला आणि आज सकाळी 6 वाजता तो 2300 क्युसेक्स करण्यात आला. सिनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेकचा आणि बोगदा यातून 900 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आता काही सोलापूरकडल्या भागामधील शेतकऱ्यांना बोगदा म्हणजे लक्षात येत नाही. त्यांना बोगद्यातलं पाणी सीना नदी येतं हे लक्षात येत नसल्यामुळं बऱ्याच वेळा विचारणा होते की सीना नदीत पाणी सोडलं आहे का. जे बोगद्यातून पाणी सोडलं जातं ते सीना नदीतच जातं, त्यामुळं विसर्ग कमी असल्यामुळं त्याचा वेग कमी असतो, पण पोचायला उशीर होतो. पण सध्याला सीना नदीमध्ये विसर्ग बोगद्याद्वारे 900 क्युसेकचा चालू आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.